मस्करीची कुस्करी होईल असं मराठीमध्ये म्हटलं जातं. म्हण एक तर कुस्करीच काय, मस्करीचा पूर्णपणे ठेचा होऊन तो करणाऱ्याच्याच अंगावरती शेकला आहे, अशी पण आपल्याला कैक उदाहरणं दिसतात. मस्करी करावी, पण त्याला काहीतरी मर्यादा हवी. मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये. कधी थांबायचं ह्याचं भान मस्करी करणाऱ्याला असलंच पाहिजे. नरू गाबिताची एका गावातल्या गरीब माणसाची मस्करी धनदांडग्यांनी केली आणि त्याचा काय परिणाम झाला तो रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या कथेमध्ये लिहिलं आहे. कथेचं शीर्षक आहे मस्करी आणि लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. करकरीत तिन्ही सांजेला पंचाक्षरी गावात आला. आता त्याची चाल मंदावली. थकवा जाणवू लागला. कुठे पाणी मिळेल तर प्यावं आणि मगच पुढे जावं असं त्याला वाटू लागलं. गाव तसा भलताच टारगट, आल्या गेल्याची मस्करी करणारा. एखाद्याला चिडवायचं म्हटलं ना म्हणजे त्याला जीव नकोसा होईपर्यंत कुणाची बायको नांदत नाही असा नुसता वास येऊ दे. बरी बाबा तुका बाईल गावली, नशिबाचं तू, अशी त्याची भलावण. कुणाला मुलगा विचारीनसा झाला तर काय झिलाचो कागद इलो का नाही अशी खवचट चौकशी. कुणाचा जमिनीचा वाद निघाला, मेल्या आता बरीच जाडशी जुती घे, कोर्टाची पायरी घासू असा प्रेमळ सल्ला. तर असल्या चौचाल गावात मस्करी करण्यात अट्टल म्हणजे दोघेजण. एक वासुदेव दाजी सोनाराचा मुलगा शंकर आणि दुसरा अनंत नाना कापडवाल्याचा मुलगा भास्कर. दोघांची दुकानं जेमतेम 100 पावलांवर. त्याचा फायदा असा की शंकरला टिंगल करायची लहर आली म्हणजे तो उठून भास्करच्या दुकानावर जाणार आणि भास्करला कुणाची टेर घ्यायची आयडिया सुचली की तो शंकरकडे येणार. मग दोघे बसून खप 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 करत हसत लोकांची टिंगलबाजी करत राहणार. आज संध्याकाळी असंच झालं. वासुदेव दाजींच्या दुकानावर एकटा शंकरच सकाळचा पेपर वाचत बसला होता. कोणाची तरी फिरकी ताणावी असा त्याला जाम मूड, पण जवळपास होता फक्त वरकामाचा पोऱ्या गणू खुर्चीवर पाय घेऊन बसून राहिलेला. तेव्हा आजची संध्याकाळ कुणाची टिंगल न करता फुकटच जाणार अशा विचाराने शंकर खिन्न झालेला. अशा वेळेला दुकानावर एक पंचाक्षरी आला आणि प्यायला पाणी मागू लागला. पंचाक्षराचा अवतार मोठा विलक्षण होता. काळा कभिन्न वर्ण, अंगात सदरा, त्यावर पिवळा विटका कोट, खाली धोतर, डोक्याला रुमाल, पायात करकरीत वहाणा, खांद्याला भली जड किरमिजी रंगाची झोळी, तिला आतल्या सामानामुळे फुगवटा आलेला. एवढं पुरे नाही म्हणून कपाळावर पिवळ्या धमक गंधाची 2 आडवी बोटं आणि गळ्यात टप्पोऱ्या मण्यांच्या 2 लांब लचक माळा, एक नुसत्या पिवळ्या मण्यांची आणि दुसरी सरमिसळ रंगीबेरंगी मण्यांची. हे ध्यान पाहताच शंकरने बसल्या जागे आनंदाने उडी मारली. तिन्ही सांजेला गिऱ्हाईक तर चांगलंच मिळालं. लगेच त्याने गणूला पाठवलं भास्करला बोलावून आणण्यासाठी. भास्कर देखील घराला आग लागल्यासारखा तात्काळ हजर झाला. गणूने पाण्याचा तांबा पंचाक्षराच्या समोर ठेवला. मग शंकर आणि भास्कर दोघे मिळून त्याच्या खनपटीलाच बसले. काय पाहुणं, खैसून इलात? पलीकडून. खै जावचा असा? पुढल्या गावाला. किती दिवस मुक्काम? आठवडा 15 म्हणजे नक्की नाही. काम झालं की जाणार. कसला काम? ते तुम्हाला सांगून काय उपयोग. उतरलासा खैसर? रवय देवाच्या मंदिरामागच्या मांगरात. काय काय येता तुमका? जादू तोडणं येता? मंत्रतंत्र करूक येतात? अशी अगदी नोकरीच्या परीक्षेसारखी नाना प्रश्नोत्तरे झाली.
पाणी पिण्यापुरता सोनाराच्या दुकानावर टेकलेला पंचाक्षरी 15-20 मिनिटं दोघांच्या प्रश्नांनी पुरता हैराण होऊन गेला. बरं, प्रश्न म्हटले तर गंभीरपणे विचारलेले, स्वर म्हटला तर टिंगलीचा. उत्तरं काय देणार? तो आपल्या जेवढ्याच तेवढं बोलतो राहिला. बरं, येतो. काय तांदूळ वगैरे द्या असले तर. तांदूळ? ओ तांदूळ तांदूळ ह्या दुकानात कसले? घराकडे येशात तर मिळाले. हो ना करता करता दोघांनी त्याला 10-10 पैसे दिले आणि तो गेला आणि त्याची आठवण काढून त्याच्या बोलण्याची नक्कल करत दोघेही खी 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 करत हसत बसले. मग शंकरला एक नामी शक्कल सुचली. जा रे गण्या, जरा नरू गापताक बोलवून हाण. एकदम अर्जंट काम असं म्हणून सांग. गण्या गेला. आता नरू गाबीत म्हणजे नदीवरचा कोळी. नदीवर मासे मारायचे आणि ते बाजारात नेऊन विकायचे, हा त्याचा धंदा. नरूला घर परवडणं शक्यच नव्हतं, म्हणून तो राहायचा नदीकाठच्या मसणवटीत. बिचारा स्वभावाने गरीब होता. परिस्थिती तर इतकी हलाखीची की जेवण सोडाच, पण कधीकधी भजी घेऊन खायला देखील त्याच्याकडे पैसा नसे. बिचाऱ्याचं दुर्दैव. नदीवर तासचे तास घालवूनसुद्धा 4 मासे मिळताना पंचायत व्हायची. मिळालेच कधी तर त्या दिवशी बाजारात चांगला भाव नसे. सोनार, कापडवाले म्हणजे गावातले पैसेवाले प्रतिष्ठित लोक. त्यांनी बोलवल्यानंतर न यायची काय टाप लागली होती नरूची. तो धावत पळतच येऊन पोचला. काय नरू, कसे चालला धंदो? काय शेठानू गरीबाची मस्करी करतासा? धंदो कसलो बोडख्याचो? लगीन तर करतलंय. बघ बघ, चेडू बघूक लाग. नको बाबा म्हाका लगीन नी बिगीन. एकट्या जगूक भारी जाता हा आणि लगीन खंय करतलस? मग शंकर मुद्द्यावर आला. नरू शेठ गावात पंचाक्षरी इलो हा. रवळनाथाच्या देवळामागच्या मांगरात रवता. तेका भेट मेल्या एकदा जाऊन. काय करतले जाऊन? पंचाक्षरी बाजार खाणारा नाय. मेल्या, तुका जय थंय बाजार दिसतलो. पंचाक्षराकडे जाऊचा, तेका म्हणूचा, बाबा रे काय तरी जादूटोणा कर आणि माका पैसो मिळा तसा कर. खऱ्यानी खऱ्यानी काय विचारतस? निस्तो भेट तेका. एकदा जाऊन तर ये. नाय घरावर सोन्याची कौला चढवलीस तू तर बघ आणि माका पैसो मिळात असा कर. जन्मभर नाव काढतलंस आमचा. नरू खुल्ला. पंचाक्षराकडून धन मिळवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात फिट बसली आणि मगच शंकर भास्करने त्याला सोडलं. मग दुकान बंद होईपर्यंत दोघेही आता नरूची काय गंमत होईल याविषयी तर्कवितर्क करत बसले. नरू पंचाक्षराच्या पुढ्यात बसून राहिला होता. मटण खात असलेल्या माणसाच्या ताटातलं हाडूक खाली कधी पडतं यावर टुकत राहिलेल्या कुत्र्यासारखा. हवंय काय तुला? शेवटी एकदा पंचाक्षराने विचारलं. काहीतरी करा महाराजा. 2 वेळच्या अन्नाक महाग असय. पोट मारून रवताय साहेबा. आणि यानंतर नरूने आपल्या दुर्दैवाची आणि दारिद्र्याची समग्र कहाणी पंचाक्षराला ऐकवली. आधी त्याच्या त्या मोजता येणाऱ्या बरगड्यांकडे, खोल गेलेल्या डोळ्यांकडे आणि वर आलेल्या गालांच्या हाडांकडे पाहून पंचाक्षराला त्याची दया आलेलीच होती. त्यातून नरूने केलेले तपशीलवार वर्णन, अगदी आजचा संबंध दिवस आपल्याला कसा नुसता एका चहाच्या कपावर काढावा लागला इथपर्यंत. मग पंचाक्षरी द्रवला नसता तरच नवल. नरूचं गाऱ्हाणं ऐकता ऐकता त्याला अगदी गहिवरून आलं. शेवटी पोटावर हात आपटेत नरू म्हणाला, मग देशातनं महाराजा काहीतरी पोटापाण्याचं साधन दे. विचार करून पंचाक्षरी म्हणाला, पण मी सांगेन ते करावं लागेल. काय वाटतात ते करीन, पण काहीतरी रस्तो दाखवा महाराजा. बघा आता हो म्हणतोयस मग घाबरशील.
माझ्याबरोबर स्मशानात यावं लागेल मध्यरात्रीच्या वेळेला. चालेल? त्यावर नरू खो खो हसला. म्हणाला, मी मसणवटीतच रवतोय महाराजा, माका कसला मसणाचा भय. ठीक आहे, मग मी तुला एक ताईत देतो, पण तो तुझ्यावरून मंत्रून टाकायला हवा औसेच्या रात्री. त्यावेळेला घाबरलास ना तर मेलास. बोल, आहे तयारी? भिवचंही नाही, पण भूतबाधा होची नाही मा. अरे, भूत तुला काही करणार नाही, पण तू घाबरायचं मात्र नाही. काय करूचा नाही तर मी भितलंय कित्याक. कधी येतला मटसनवटीत? सुदैवाने दुसऱ्याच दिवशी अवस होती. उद्या अवस आहे. बरोबर 12 वाजता मी स्मशानात येईन. तू असशील ना तिथे? होय महाराजा. बरं, गावात नुकतीच एखादी बाळंतीण वारली आहे का? वारली आहे तर. गुरुवाची सून वारली परवाच. तिला कुठे जाळलं आहे ते बरोबर सांगू शकशील तू? एकदम अचूक. मी होतंय थंय त्या टायमाला. असे रातचे इले. मेल्यांनी निजाक नाही दिला. रात्रभर चालला होता धुमशान. बरं बरं बरं, त्याचं पुराण अर्ध्यावरच तोडत पंचाक्षरी म्हणाला. मग उद्या भेट बरोबर 12च्या ठोक्याला. उपकार झाले महाराजा. तुमका काहीतरी देव खळवार, पण काय देतलंय? दातार मारूक दिडकी नाही. हां, बाजार आणून देईन तुमका. मला काही नको, मला काही नको. मी माझं कामच करत असतो. साहेबानू, तुमका समजला? पंचाक्षरी माका ताईत देतलो पैसे मिळूच्यासाठी. तुमचे लई उपकार झाले हो. माका देव माणसाकडे धाडल्यात. नरू धावत येऊन शंकर भास्करच्या पायांवर डोकं टेकत म्हणाला. दोघे भास्करच्या दुकानावर बसले होते. आत्ताच त्यांनी नरूची आठवण काढली होती. भोळसट गापताची त्या खडूस पंचाक्षराने चांगली तासडली असणार याची त्यांना खात्री होती. आता नरू भेटतो कधी आणि स्वतःची फजिती सांगतो कधी असं त्यांना होऊन गेलं होतं. एकदा का त्याने आपल्या मूर्खपणाची स्वतःच्या तोंडाने कबुली दिली की त्याला जन्मभर चिडवण्याची आयतीच सोय होणार होती. 4 चौघात त्याला, नरू, अरे नदीवर कित्याक तू पंचाक्षरान डबोला नाही दिल्यान असं विचारायचं. मग आजूबाजूंच्यांनी नक्कीच चौकशी केली असती. नरू कसा खोळ्यासारखा पंचाक्षराकडे गेला त्याचं वर्णन खुलवून खुलवून करता आलं असतं. खूप गंमत येणार होती. पण इकडे तर नरू येऊन सांगत होता की त्याला पंचाक्षराने ताईत द्यायचं कबूल केलं होतं. म्हणजे सगळी गंमत मुळातच खलास. अर्थात हे उघडच होतं. पंचाक्षराने देईन म्हटलं म्हणजे काही खरोखरच ताईत दिला असं होत नाही. हो ना? तो आपली नरूची भंकस पण करत असेल. नरू, खऱ्याने तुका पंचाक्षरी म्हणालो ताईत देईन असा, का तूच आमका बनवतस? तुमची शपथ शेटानू, मी कसं बनवतलंय तुमका? असं म्हणून त्याने पंचाक्षराला आपली कशी दया आली याची समग्र हकीकत उत्साहाने सांगितली. उद्या मध्यरात्री मसणवटीत आपला प्रोग्रॅम ठरल्याची माहिती देखील त्याने दिली. मेल्या नऱ्या, भुरकाटून काहीतरी करून बसशीत हा. ताईत मिळवूक जातलस आणि एखाद्या पिशाच्या धरला ना तुका म्हणजे समजतला. दोघांनी त्याला इशारा दिला. पण नरूचा पतंग जो थेट आसमानाला पोचला होता तो एवढ्या तेवढ्याने खाली थोडाच येतोय. सबंध आयुष्यात त्याला पहिल्या प्रथम सुखाचं दार किलकिलं होताना दिसत होतं. ते जोर करून पुरतं उघडल्याखेरीज त्याचं समाधान होणार नव्हतं. आणि भूताखेतांची त्याला भीतीच नव्हती. त्याची मुळी वस्तीच नदीकाठच्या मसणवटीत होती. मसणवटीत राहून देखील एकही चुकार भूत अजून त्याच्यासमोर आलेलं नव्हतं. आणि आलं असतं तर नरूचा अस्थिपंजर अवतार बघून तेच भीतीने तोंड चुकवून पळालं असतं यात शंका नाही.
शंकर भास्करने त्याला पुष्कळ उपदेश केला, पण नरू नुसते होय साहेबा, होय साहेबा, तुमचा खरा असाधारण असं म्हणत राहिला आणि मग केव्हा तरी उठून स्वतःच्याच तंद्रीत तरंगत तरंगत चालता झाला. तो गेल्यावर भास्कर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. मग स्वतःशीच उद्गारला, रांडेचान पंचाक्षरात गुंडाळलो. आणि मग तो विचारात गढून गेला. त्याला असं गंभीरपणे विचार करताना पाहून शंकरला एकदम हसू आलं. अरे, त्याच्या रुबाबावर जाऊ नको, तो भास्करला म्हणाला. उद्या मसणवटीत कशी गायण उडतली बघ गापताची. परवा समजात फजिती. भलतीच गंमत येतली, गंमत येतली. भास्करला एकदम त्याचं म्हणणं पटलं. पंचाक्षराने बहुधा धडा शिकवण्यासाठीच नरूला मसणवटीत भेटायचं ठरवलं असावं. या विचाराने दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन करत हसत राहिले. औसेची रात्र. सगळीकडे किर्र शांतता. लांब वरून येणारं भालूचं रडणं सोडलं तर कुठेही कसलाही आवाज नाही. नदीचं पात्र निश्चल पसरलेलं, काळोभोर. माहीतगाराशिवाय दुसऱ्या कुणाला तिकडे पाणी आहे असं वाटलंही नसतं. मधली फड्या निवडुंगाची ताटं सोडली की पलीकडेच मसणवट. लांब रुंद काळा पट्टा, मध्ये 2 जांभळीची झाडं. किती वाजले त्याचा पत्ता नव्हता. नरू खोंगी घालून बसून राहिलेला आणि अचानक एका जांभळीमागून पंचाक्षरी उगवला. त्याची चाहूल लागताच नरूने वर पाहिलं. त्यांची नजरानजर झाली. पंचाक्षरी नरूच्या जवळ आला. नरूला हलकेच म्हणाला, जागा दाखव. नरू उठला आणि चालू लागला. जांभळीपासून 20 पावलांवर गुरुवाच्या बाळंतीण सुनेला जाळलं होतं. तिथे नेमका येऊन थांबला. पंचाक्षराने त्याला एक लहानशी कुदळ दिली. म्हणाला, खड्डा खण. नरूच्या काटकुळ्या अंगात कुठून बळ संचारलं कुणाच ठाऊक. त्याने भराभरा खड्डा खणायला सुरुवात केली. बराच वेळ तो खड्डा खणत होता. तरी पंचाक्षरी थांबायला सांगेना की नरू दमण्याचं लक्षण दिसेना. शेवटी एकदाचा पंचाक्षरी म्हणाला, थांब. नरू थांबला. त्याने एका बोटाने घाम निपटून काढला. खड्ड्यात उतर. पंचाक्षरी म्हणाला. नरू घाबरला. काय करावं हे न सुचून तो क्षणभर जागेवरच उभा राहिला. उतर, पंचाक्षरी म्हणाला. नरू पटकन खड्ड्यात उतरला. खड्डा त्याच्या छातीपर्यंत होता. आणखीन थोडं खणायला हवं. आता नरूला न खणताच घाम फुटला. आपल्यासाठी खड्डा, कल्पनाच भयंकर होती. खणतोस ना? पंचाक्षरी घाई करू लागला. नरू मुकाट्याने खणू लागला. पंचाक्षरी बाळंतिणीच्या चितेच्या जागी गेला. खाली बसून त्याने चिमूट चिमूट राख मातीत चाचपायला सुरुवात केली. शेवटी त्याला एक बोटा एवढं हाडूक मिळालं. नरू क्षणभर थांबून मागे वळून त्याच्याकडे पाहू लागला. पंचाक्षराने नेमक्या त्याच वेळेला नरूकडे पाहिलं. त्याच्या नजरेनेच नरूला हादरल्यासारखं झालं. तो मुकाट्याने परत खणू लागला. पण त्यावेळेला त्याच्या मनात आलं, पडून जायचं असेल तर हीच वेळ आहे, नाहीतर नंतर फार उशीर झालेला असेल. त्याने खणायचं काम थांबवलं, पण पंचाक्षरी काही बोलला नाही. तो हातातल्या हाडकाने एक मोठं वर्तुळ काढण्याच्या उद्योगात होता. वर्तुळ काढून झाल्यावर त्याने नरूला जवळ बोलावलं. म्हणाला, मी ताईतावर मंत्र घालीन. त्यावेळेला तू इथे या वर्तुळाच्या मध्यभागी उभं राहायचं आणि मंत्र पुरा होईपर्यंत इथून हालायचं नाही. काय वाटेल ते झालं तरी, काहीही दिसलं, काहीही ऐकू आलं तरी या वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही. लक्षात ठेव, जोवर तू वर्तुळाच्या आत आहेस तोवर तुला कसलाही धोका नाही. पण वर्तुळाच्या बाहेर गेलास की मेलास. बघ, अजून विचार कर. घाबरणार असलास तर अजूनही परत जा.
नाही, भिवचंही नाही, काय वाटत तर होऊ दे, नरू शूरपणे म्हणाला. मग पंचाक्षरी खड्ड्यात उतरला. नरूला म्हणाला, माती लोट. नरू त्याच्याकडे पाहतच राहिला. पंचाक्षराला खड्ड्यात गाडायचं? पंचाक्षरी खेकसला. बघत काय राहिलायस, सांगतो तसं कर मुकाट्यानं. मग नरू माती लोटू लागला. शेवटी पंचाक्षराचं फक्त मुंडकं तेवढं बाहेर राहिलं. त्याच्या त्या फुगीर पिशवी सकट त्याचे दोन्ही हात मातीखाली गाडले गेले. तेव्हा त्याने हातात कसल्या वस्तू घेतल्या होत्या हे कळायला मार्गच राहिला नाही. मग मुंडकं बोलू लागलं, जाऊन वर्तुळात उभा राहा आणि लक्षात ठेव, काहीही झालं तरी बाहेर पाऊल टाकायचं नाही. नरू मागे वळला. पाहतो तर तशा त्या मिट्ट काळोखात देखील पंचाक्षराने काढलेलं ते वर्तुळ किंचितसं चमकत होतं. मग ते कशाने, कोण जाणे. इकडे पंचाक्षराचं मंत्र पुटपुटणं सुरू झालं. शब्द कळत नव्हते, पण तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलणं चालू होतं. अगदी हलकं हलकं. हळूहळू आवाज वाढू लागला, पण तो मंत्राचाच असं निश्चित सांगता आलं नसतं. कुठून तरी गडगडल्यासारखं होऊ लागलं. हळूहळू गडगडाट वाढू लागला आणि मग दूरवरून कुणीतरी रडल्यासारखं वाटू लागलं. त्या रडण्याचा आवाज गडगडाटात मिसळला. हळूहळू रडणं वाढू लागलं. अगदी ऊर फुटून फुटून कोणीतरी रडत होतं. जवळचा माणूस नुकतंच मेल्यासारखं. आक्रोश वाढत चालला. एकदम 5-50 माणसं आक्रंदू लागली. असंख्य स्वर. मसणवट दुमदुमून गेली. मग किंकाळ्या एका पाठोपाठ एक किंकाळ्या फोडल्या जाऊ लागल्या. अंगावर काटा उभा राहील अशा. पाहता पाहता रेड्यांचा एक कळपच्या कळप कुठूनचा चाल करून आला. रेडे, हातभर लांब शिंगांचे काळे कुट्ट रेडे. नरूची हबेल हंडी उडाली. आता जायचं कुठे? रेडे तर सरळ त्याच्याच रोखाने मुसंडी मारून येत होते. तो मागे झाला. एवढ्यात त्याला आठवलं, वर्तुळाबाहेर जायचं नाही. उभ्या राहिल्या त्याचे पाय लटपट कापू लागले. छाती थाड उडू लागली. कमरेची लंगोटी ओली चिंब होऊन गळू लागली आणि त्याची शुद्ध हरपण्यापूर्वीची शेवटची जाणीव, त्या काळ्या कुट्ट रेड्यांचा कळप वर्तुळापर्यंत येऊन पोहोचल्याची. मेलो असात नाही रे नरो, बरं मरतलो. तो आधी गेल्लोच नसात मसणवटीत औसेच्या राती. असं नाही हा करूचो. पैज लावतस, जाऊ कस नाही तो, मी पैजेच सांगते. औसेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शंकरच्या दुकानावर शंकर आणि भास्कर पैजा लावत होते. दिवसभर नरू नदीवर दिसला नव्हता. आज बहुधा असा पहिलाच दिवस की नरू नदीवर आला नाही. तेव्हा त्याचं काल काय बरं वाईट झालं असेल याविषयी दोघांनाही काळजी वाटणं साहजिक होतं. बरं, खरोखरीच नरूचं बरं वाईट व्हावं असं काही त्यांना वाटत नव्हतं. नरू जिवंत राहावा, हातीपायी धड राहावा, पण त्याची टिंगल करता येईल अशी फजिती व्हावी एवढीच त्यांची माफक इच्छा होती. पण प्रकार काहीतरी भलताच झालेला दिसत होता. शेवटी दोघेही अशा निष्कर्षाप्रत आले की आपलं न ऐकता नरू काल जो मसणवटीत गेला तो पंचाक्षराच्या तडाख्यात पुरता सापडला. आता उद्या पाहायला मिळायचं ते त्याचं प्रेतच. अशा विचाराने दोघे कधी नव्हे ते इतके गंभीर झाले. मुळात नरूची आणि पंचाक्षराची गाठ घालून दिली हेच चुकलं असंही त्यांना कुठेतरी उगाच आपल्या मनाच्या कोपऱ्यात वाटू लागलं. एवढ्यात हेलपाटत येत असलेली नरूची हडकुळी आकृती समोर दिसू लागली. अंतरावर असल्यामुळे ती अधिकच किडकिडीत आणि उंच भासत होती. का कोण जाणे, नरूला येताना पाहून क्षणभर दोघांची वाचाच बसल्यासारखी झाली. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या ध्यानात आलं की आहे नरू जिवंत आहे. त्या अर्थी अजूनही त्याची टिंगल करण्याची बरीच संधी उपलब्ध आहे.
या विचारासरशी दोघांनाही एकदमच वाचा फुटली. काय नरू, इलाच ताईत जिंकून, असं ओरडत ते त्याला सामोरे गेले. नरूने त्यांना सगळी कथा सांगितली. ते काळोखात चमकणारं वर्तुळ, ते गडगडणं, ते रडणं, ओरडणं आणि ते अंगावर धावून आलेले रेडे. त्यांना पाहून तो कसा बेशुद्ध पडला. पुन्हा शुद्ध आली तेव्हा रेड्यांचा कळप पुन्हा पुन्हा वर्तुळाशी येऊन कसा मागे जात होता. आणि नंतर आणखीन काही चित्रविचित्र आकार, पण सगळे वर्तुळाशी येऊन परत जाणारे. अखेरीस पंचाक्षराचं मंत्र पुटपुटणं संपलं होतं आणि सारी भुतावळ ओसरली होती. नरू वर्तुळामध्येच ठीकठाक राहिला होता आणि त्याला भेडसावणारं जे काही होतं ते सगळं वर्तुळापर्यंत येऊन परत मागे गेलं होतं. पंचाक्षराने त्याची पाठ थोपटली होती आणि त्याला मंतरलेला ताईत दिला होता. पण त्या ताईताबरोबरच धोक्याचा इशाराही दिला होता. ताईत नेहमी गळ्यात घाल. अधूनमधून काढलास तर चालेल, पण हरवलास तर मात्र तू खल्लास. ताईत तुझ्याकडे आहे तोवर त्यातलं भूत तुला लागेल तेवढा पैसा आणून देईल, पण हरवलास तर मात्र ते तुझ्यावरच उलटेल. तुला शोधून काढून तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. हो हो, बघितलात ताईत? गळ्यात काळ्या दोऱ्याने गाठून घातलेला ताईत दाखवून नरू म्हणाला. पैसे देणारा ताईत, मी एका कधीच गळ्यातून काढूचे नाही. ताईत मिळाल्यापासून नरूचं नशीब खरोखरच बदललं. आदल्या रात्रीच्या जागरणामुळे त्या दिवशी नरू मासे मारायला नदीवर गेला नाही हे खरं, पण दुसऱ्या दिवशी त्याच्या गळाला कधी नव्हे तसे मासे लागले. बाजारात भावही चांगला आला. चांगला म्हणजे किती? संबंध महिन्याभरात होत नसे इतकी मिळकत नरूला त्या एका दिवसात झाली. दुसऱ्या दिवसापासून त्याची मिळकत वाढतच चालली. मासे नुसते नरू गळ कधी टाकतोय याची वाटच बघत असायचे आणि नरू कधी येतो याची वाट पाहत गिऱ्हाईक बाजारात तिष्ठत असायची. नरूच्या खिशात आता पैसा जमू लागला. पूर्वी नरूकडे पैसा नव्हता, एवढंच नव्हे तर त्याला खिसाही नव्हता. पण आता तो नुसताच लंगोटी लावून हिंडेनासा झाला. त्याच्या अंगात सदरा आला. सदऱ्याच्या वर चांगला 4 खिशांचा कोट आला. नरूचा एक हात नेहमी कोटाच्या खिशात असायचा आणि दुसरा गळ्यातल्या ताईतावर. ताईताला तो क्षणभरही विसरत नसे. यावरून शंकर भास्कर त्याची खूप टिंगल करायचे. पण आता त्या टिंगलीतली हवाच गेल्यासारखी झाली होती. त्यांचं भाकीत सपशेल खोटं ठरलं होतं आणि नरू त्यांच्या नाकावर टिच्चून पंचाक्षऱ्याकडून ताईत घेऊन आला होता. मनात घेतल्याप्रमाणे ताईताकडून पैसा मिळवू लागला होता. येता जाता तो त्या दोघांना अजूनही सलाम करायचा हे खरं, पण आता तो रोज आपल्याला सलाम करून चिडवतोय असं त्या दोघांना वाटू लागलं. मालकानो, सलाम करते. आता आमका कित्याक सलाम? आता तू बनलंस मालदार. तुमची कृपा शेठानो. कधीचो म्हणतोय तुमका एकदा घराकडे जेवूक बोलवोचा. आज येतलात तर येवा, मेहरबानी जाईल. नरूने असं नम्रपणे जेवणाचं निमंत्रण दिल्यानंतर शंकर आणि भास्करला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ते त्याच्या ताईतावर चढफडत. हे खरं असलं तरी तो असा लीन झाला की त्यांचा नाईलाज होत असे. थोडे आढेवाडे घेतल्यानंतर शेवटी दोघे नरूकडे जेवायला गेले. नरूने कालवण झकास शिजवलं होतं. तुकड्या खमंग भाजल्या होत्या आणि सोबत प्यायला खास माडाची फेणी आणली होती. तिघेही पोटभर प्यायले. पिताना तोंडी लावायला विषय अर्थात ताईताचाच होता. हो ताईत, हो माझो परमेश्वर असा, तर्र झालेला नरू म्हणत होता. पंचाक्षरांत काय सांगितला असा ठाऊक? म्हणालो हे का हरवशीत तर प्राणात मुकशीत. ह्याच्यातलो संबंध तुझो जीव घेईत. शंकरचे डोळे एकदम चमकले. तो भास्करच्या कानाशी लागला. गंमत करूची भास्कर, फजिती करूची साल्याची. तो कुजबुजला.
काय करतलस? ताईत काढून घेतलंय. बघूचा कसा नाचतो तो. भास्करच्या अंगावर एकदम शहारा आला. ताईत काढून घ्यायचा? नको नको शंकर, भलती मस्करी बरी नाही. पण शंकर ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. तो नुसता खो 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 हसत सुटला. आणि मग शंकर स्वतः प्यायचा थांबला आणि नरूचे ग्लास एकामागोमाग एक भरत राहिला. थोड्याच वेळात नरूची शुद्ध गेली. तो हातवारे करत मोठमोठ्याने बडबडत नाचत सुटला. शंकरने केव्हा तरी त्याच्या गळ्यातल्या काळ्या दोऱ्याला पाठीमागून एक झटका दिला. बस, काळा दोरा ओघळून शंकरच्या हातात आला आणि त्यात गाठवलेला ताईतही. आता मस्करीला खरी रंगत आली होती. सकाळी नरू धावतच वासुदेव दाजींच्या दुकानावर आला. दुकानात शंकर होताच. साहेबानू साहेबानू बुडालाय बुडालाय, ठार मेलाय. काय झाला? असा आरडतस की त्यात? काय सांगू मालकानू, ताईत 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 गेलो. काय गेलो? अरे असू जाईल खैसर, हसू दाबीत शंकर म्हणाला. गेलो खरो. काल रात्री होतो आणि सकाळी उठून बघतोय तर नाही नाही नपाट झालो. आता मी मरतलय. संबंध माझ्या मानगुटीवर बसतलो. काय नाही रे जावचा, भीतच की त्याग. अरे तो कसलो ताईत? खरो नाही तो. नाही कसो? माका इतको पैसा मिळालो तो काय उगीच? ताईत खरो असात. आता मातून मी ठार मेलय. आक्रोश करीत नरू निघून गेला. शंकर आणखीन काही बोलेल याची त्याने वाट देखील पाहिली नाही. त्याला काही सुचतच नव्हतं. पंचाक्षराची सूचना एकसारखी त्याला भेडसावत होती. ताई ठरवलास की तू मेलास. त्याशिवाय दुसरं काही त्याला समजत नव्हतं, जाणवत नव्हतं. बेभान अवस्थेत तो मसनवटीत गेला आणि पडून राहिला. नदीवर मासे मारायला देखील गेला नाही. नुसता एकच एक विचार करत आडवा पडून राहिला. शंकरला मात्र खूपच गंमत वाटत होती. मस्करी करायची तर ती देखील असं डोकं वापरून, नाहीतर काय मजा. ताईत त्याने लपवून ठेवला होता. तो देखील अशा ठिकाणी की तिथे सहज कुणाचाही हात पोचू नये. घरामागच्या मांगरात एक भिंत फुटली होती आणि तिथे कोनाडा तयार झाला होता. विशेष काही लपवायचं असेल की शंकर ते या कोनाड्यात लपवे आणि त्यावर दगड लावून ठेवी. ताई तिथे शिवून शंकर नरूची मजा पाहत बसला. सलाम साहेबानू. काय गंमत आहे. संध्याकाळी शंकर भास्करच्या दुकानावर गेला. उजाडताच आपण ताईत कसा लपवला, मग सकाळी नरू कसा रडत आला त्याची सगळी हकीकत सांगितली. दोघेही पोट धरून हसले. भास्कर मधून ह्या बरा नाही हा केलास, बिचाराचं ताईत घेतलंस असं म्हणत हसत होता. खोटंच असतं लर तो ताईत, असं कोण ताईतान पैसेवालाच होता असं म्हणत शंकर हसत होता. शेवटी भास्कर शंकरला म्हणाला, आता बस झाली हा मस्करी. उद्या परत देऊन टाक बिचाराचं ताईत, नाही तर भलताच काहीतरी होऊचा रे आणि मस्करीची कुस्करी जाऊची. शंकरला ते पटलं. तो म्हणाला, तू भिया नको, एक रात्र आणखीन रडान देते का? सकाळी फाटफटीक उठान ताईत देते असं म्हणत तो पुन्हा हसू लागला. पण रडवला का नाही गापताक? रडवला का नाही गापताक? आमच्या पुढे हुशारी करतो काय? आणि मग दोघेही एकमेकांना टाळ्या देत दिवस मावळेपर्यंत हसतच बसले. सकाळी फटफटल्याबरोबर शंकर घरामागच्या मांगरात गेला. ताईत दिल्याबरोबर नरू कसा खुलेल, काय वाटेल ते द्यायला तयार होईल आणि आपण त्याच्याकडून कोंबडी वसूल केल्याशिवाय ताईत देणारच नाही ह्या विचाराने त्याला सारखं हसू फुटत होतं. पंचाक्षराचा इथला मुक्काम संपला होता. तो गाव सोडून निघाला. त्याने वाळत घातलेली कापडं गोळा केली. घड्या करून ती किरमीची झोळीत भरली आणि झोळी खांद्याला अडकवली. इकडे
दगड बाजूला करून शंकरने ताईत काढण्यासाठी कोनाड्यात हात घातला. त्याच्या हाताला काहीतरी गिळगिळीत लागलं. चटका बसावा तसा त्याने हात मागे घेतला. एक काळा बारीकसा अगदी ताईताच्या काळ्या दोरासारखा साप सरसरत कोनाड्याच्या बाहेर आला. विलक्षण धक्क्याने शंकरच्या छातीत जबरदस्त कळ आली. ताईताचा जनावर झाला म्हणजे ताईत खरं असतलो. आणि 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 तो पंचाक्षरी, तो कोण? ताईत, अस्सल ताईत. मी चोरूक नको होतो. शंकरच्या छातीतली कळ वाढतच चालली, असह्य झाली. डोळ्यासमोर काळोख पसरला. जागच्या जागीच शंकर कोसळला. तो परत उठलाच नाही. पंचाक्षरी भराभर चालला होता. ऊन पडायच्या आत जितका रस्ता काटता येईल तेवढा काटायला हवा होता. पंचाक्षरी बाजारपेठेत येऊन पोचला. हातात ताईत घेऊन भास्कर पळतच नदीकडे निघाला. गापताला ताईत देऊन खुश करायचं आणि शंकरने मस्करी केली म्हणून सांगायचं. त्याच्या बदल्यात नरूला बकरा मारायला लावायचा असा त्याचा विचार होता. धावता धावता तो स्वतःशीच हसत होता. शंकरला दुसऱ्याची मस्करी करायला हवी काय? आपली मस्करी दुसरा कोणी करेल हे कधी त्याच्या गावीही नसेल. पण आपण उजाडायच्या आधीच गारुड्याच्या पोराकडून सापाचं पिल्लू घेऊन ताईताच्या जागी ठेवलं हे त्याला कळणारच नाही. संध्याकाळी सांगितलं की चेहरा पाहण्यासारखा होईल. मग काय, टिंगल करायला गिराईक. काय शंकर, परत चोरतलंच कुणाचा ताईत? नुसत्या विचारानेच भास्करला गुदगुल्या होत होत्या. भास्कर ताईत घेऊन नदीवर आला, पण नरू नदीवर नव्हता. भास्कर मसणवटीत नरू झोपायच्या तिथे गेला. नरू झोपला होता. ए नऱ्या, अरे उठ, ताईत गावलो बघ तुझं, उठ. भास्करने त्याला गदागदा हलवायला सुरुवात केली. एकदम एका विचित्र शंकेने त्याने हात सोडून दिला. नरू खाडकन उताणा पडला. त्याचे डोळे टकटकीत उघडे होते, पण त्यात प्राण नव्हते. बहुधा ताईत मिळालं नाही तर आपण मरणार या कल्पनेनेच हाय खाऊन नरूचा जीव गेला होता. पंचाक्षरी गावाच्या वेशीपाशी आला. एकदा त्याने गावाकडे वळून पाहिलं आणि तो वाहना करा करा वाजवीत पुढे चालू लागला. आपल्या हातातल्या ताईताकडे भास्कर वेड्यासारखा पाहत राहिला. कशाने मेला असेल नरू? नुसताच भीतीने की खरंच त्यातलं पिशाच्च त्याच्या मानगुटीवर बसलं? पाहता पाहता भास्करच्या मनात भीती दाटून आली. काही का असेना, पण या ताईतात काहीतरी विशेष असलं पाहिजे खास. त्याशिवाय का नरू मेला? कसाही मरो, पण ताईतामुळे मेला हे तर खरंच. आणि नकळत नकळत त्याच्या मृत्यूला आपण जबाबदार. आपण दोघंही. आपण आणि हा ताईत. भास्करला त्या ताईताकडे बघवेना. हा ताईत, असला भयंकर ताईत, आणि आता हा माझ्याकडे. कुणाला देऊ हा परत? त्याने हताशपणे एकदा नरूच्या निष्प्राण देहाकडे पाहिलं. कुठून बुद्धी झाली शंकरला तो चोरण्याची? आणि आपण तरी कशाला घेतली ही पीडा शंकरकडून? नरूसाठी नाही, शंकरची मस्करी करावी म्हणून. पण आता कोण घेईल हा ताईत माझ्याकडून? कोण घेईल? कुणीतरी घ्या. सोडवा मला. असं हाय होऊन भास्कर नदीच्या पात्राकडे पाहत बसून राहिला. एकदम त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो तरातरा उठला आणि नदीच्या दिशेने चालू लागला. निवडुंगाच्या फडामधून मध्येच वाट मोकळी होती. वाटेचे टोक नदीवर झुकलं होतं. भास्कर ताईत घेऊन तिथपर्यंत चालत गेला आणि जीव खाऊन त्याने ताईत नदीत भिरकवण्यासाठी हात उचलला. शरीराची वेडीवाकडी हालचाल झाली आणि एकदम तोल जाऊन तो खाली घसरला. पडता पडता त्याने कशाला तरी धरण्याचा प्रयत्न केला. निवडुंगाची काटेरी बोंड, हात सटकन सुटला. एखाद्या धोंड्यासारखा भास्कर सरळ नदीत पडला. नदीत फुटकळ तरंग उठले आणि मग सारं
गार झालं. पंचाक्षरी गावाबाहेर आला. मसणवटीशी नदीजवळ. तिकडून जाता जाता निवडुंगाच्या फडाकडे त्याची नजर गेली. उन्हात काहीतरी चकचकलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं. एका निवडुंगाच्या बोंडावर ताईत पडला होता. ताईत. त्याने नरू गाबतेला दिलेला ताईत. पंचाक्षरी गालातल्या गालात हसला. त्याने ताईत उचलला, खांद्याला अडकवलेल्या झोळीत टाकला आणि तो पुढच्या गावाच्या दिशेने चालू लागला. मतकरींची ही कथा, मस्करी, आपल्याला खूप काही सांगून जाते. नेमके अगदी मोजके ह्याच्यामध्ये मोजक्या व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींच्या साहाय्याने खूप मोठं आपल्याला मस्करीने सांगितलेलं आहे की मस्करीला काहीतरी मर्यादा हवी आणि मस्करी करताना ती मर्यादा कधीही ओलांडून जाऊ नये. दुसरं म्हणजे पंचाक्षरीचं सुद्धा व्यक्तिमत्व अत्यंत सुरेख त्यांनी रेखाटलं आहे. मस्करी, रत्नाकर मतकरी.